वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिदेवतमसा नाशयान्ति विघ्नानां या कुन्देन्दुतृषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रवृत्तिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। निजानन्दरूपी जरिघे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी शिवब्रह्म विष्णु स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयनामधानेन कथयिष्ये शुभां कथः। नारायण विधियादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदोनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्
तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरीनिरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमणङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्। विश्वेशं माधवं ढुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीगुहां गङ्गां भवानी मणिकर्णिका। भवाब्धिमग्नं दीनं मां समुद्धर भवार्णवात् कर्मग्राह्यगृहीताङ्गं दासोऽहं तव शङ्कर। ॐ वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। रत्नैः कल्पितमानसं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्। सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजागृहान प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो
जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। हर हर करुणाब्धे श्री महादेव शंभो। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय। हर हर भोले नमः शिवाय। विश्वेश्वराय ओम विश्वेश्वराय। हर हर भोले नमः शिवाय। विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय। हर हर भोले नमः शिवाय। विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय। 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 हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय। 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 हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय।
भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदेश्वराय शिव नंदेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदेश्वराय शिव नंदेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदेश्वराय शिव नंदेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदेश्वराय शिव नंदेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदेश्वराय शिव नंदेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम
हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव। सद्गुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान सांब सदाशिवांची परमपवित्र कथा, दिव्य कथा, ज्या कथेला श्री शिवपुराण कथा असं म्हणतात। गेल्या 4 दिवसांपासून तुम्ही मी भगवंतांचं स्वरूप समजून घेण्याचा, श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपल्या सेवेचा पंचम दिन अर्थात 5वा दिवस आहे। कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं। शौनकांनी सूतांना प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता भगवान गोपाल सांब सदाशिवांच्या आवडीच्या संदर्भामध्ये। भगवंतांचं पूजन कसं करतात याचा विधी तुम्ही समजावून सांगितलं। आता आम्हाला हे ऐकायची इच्छा आहे की सांब सदाशिवांना काय आवडतं। त्यांना जसं आवडत असेल, त्यांना जे जे आवडत असेल त्या पद्धतीनं आम्ही त्यांना समर्पित करू, त्या पद्धतीनं आम्ही आचरण तसं ठेवू की जेणेकरून आमचे भगवंत आमच्यावरती प्रसन्न होतील असा मानस शौनकांचा। आणि प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर दान करताना सूतांनी उत्तर दिलं, म्हटले भगवान शंकरांना बिल्वपत्र अतिशय प्रिय आहे। भगवान शंकरांना भस्म धारण करणं अतिशय प्रिय आहे। भगवान शंकरांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे। आणि या तिघांपेक्षा भगवान शंकरांना शिवनाम हे अतिशय प्रिय सांगितलेलं आहे। म्हणून काल चिंतनामध्ये आपण जरासं श्रवण केलं की पूजन संपन्न झाल्यानंतर, अर्चन संपन्न झाल्यानंतर साधकाकडून शिवमंत्राचा जप होणं हे आवश्यक आहे। शिवमंत्राच्या जपाशिवाय, शिवनामाशिवाय कोणतंही पूजन, कोणतंही कार्य हे पूर्ण होत नाही। अशा पद्धतीनं भगवान शंकरांना जे जे आवडतं त्या बिल्वपत्राचं महात्म्य तुम्ही मी श्रवण केलं। भस्मधारणाचा विधी श्रवण केला, भस्माचे प्रकार श्रवण केले, शिवनामाचं महात्म्य श्रवण केलं। आणि आता सूतजी महाराज तत्पर झालेले आहेत सांगण्यासाठी रुद्राक्षाचं महात्म्य। आणि सूतजी महाराज सांगायला लागले, म्हटले हा जो रुद्राक्ष तुम्हाला मला आपल्या नेत्रांनी दिसतो आहे, हा जो रुद्राक्ष नावाचा वृक्ष जो या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला दिसतो आहे, तर याच्या उत्पत्तीला कारण आहे स्वतः भगवान शंकर। आणि या रुद्राक्षाचा महिमा स्वतः भगवान शंकर सुद्धा पार्वती मातेला वर्णन करून सांगत आहे। आणि तेच महात्म्य सूतजी महाराज शौनकांना वर्णन करून सांगत आहे। आणि आता आपणही इथून पुढे ते महात्म्य श्रवण करू। सूतजी महाराज सांगायला लागले, म्हटले हजारो दिव्य वर्षापर्यंत ज्या वेळेला भगवान शंकर हे समाधीमध्ये मग्न झालेले होते, तपश्चर्या करत होते। हजारो दिव्य वर्ष होऊन गेलेले आहेत। आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकरांनी जसेच आपले नेत्र उघडले, नेत्र उघडल्याबरोबर भगवान शंकरांच्या नेत्रांमधून 2 अश्रू या भूतलावरती येऊन पडले। आणि जसेच अश्रू या भूमीवरती पडले त्याचा परिणाम त्या अश्रूंपासून रुद्राक्ष नावाच्या वृक्षाचं बीज उत्पन्न झालं। आणि अशा पद्धतीनं या मृत्यूलोकामध्ये रुद्राक्षाचं झाड हे
उदयाला आलेलं आहे. भगवान शंकरांच्या नेत्रांमधून निघालेल्या अश्रूच्या परिणाम स्वरूपाने रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. आणि असं हे रुद्राक्ष की जे या मृत्यू लोकामध्ये अतिशय पवित्र मानलं गेलेलं आहे. या रुद्राक्ष इतका पवित्र काहीच नाही, कारण स्वतः भगवान शंकरांनी त्याची निर्मिती केलेली आहे. आणि मग त्यानंतर जो वृक्ष होता, रुद्राक्ष नावाचा जो वृक्ष होता, तो वृक्ष भगवंतांनी मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, काशी अशा अनेक ठिकाणावरती निर्माण करून ठेवले. आणि त्यावेळेपासून त्या रुद्राक्षाचं महात्म्य या मृत्यूलोकामध्ये वाढलेलं आहे. आणि या रुद्राक्षाचा महिमा वेदांनी सुद्धा मुक्तकंठाने वर्णन केलेलं आहे. जणू काही साक्षात सांब सदाशिवांचं स्वरूप म्हणजे हा रुद्राक्ष आहे. आणि या रुद्राक्षाचं पूजन तुम्हाला मला करायला सांगितलेलं आहे. रुद्राक्षाचे प्रकार हे 4 सांगितले. एक पांढरा रुद्राक्ष, एक लाल रुद्राक्ष, एक पिवळा रुद्राक्ष आणि एक काळा रुद्राक्ष असे 4 रंगाचे रुद्राक्ष उपलब्ध आहेत. आणि याच्या पुढे असं वर्णन करतात की ज्याला जे शक्य होईल त्याने ते रुद्राक्ष आपल्या शरीरावरती धारण करावं. आणि रुद्राक्षाचे 3 प्रकार सांगितले. एक सर्वात श्रेष्ठ, एक मध्यम श्रेणीचा आणि एक कनिष्ठ श्रेणीचा. आवळ्या इतका जो मोठा रुद्राक्ष आहे तो श्रेष्ठ मानला जातो. त्यानंतर आवळ्यापेक्षा जरासा लहान बोरा एवढा जो रुद्राक्ष आहे तो मध्यम श्रेणीचा आहे. आणि त्यानंतर सर्वात लहान चण्या एवढा जो रुद्राक्ष आहे तो कनिष्ठ श्रेणीचा रुद्राक्ष मानला जातो. बोरा एवढा रुद्राक्ष आकाराने लहान असला तरी लोकांना उत्तम फळ देणारा आहे. या रुद्राक्षाच्या सामर्थ्याने सुख, सौभाग्य यांची प्राप्ती साधकाला होत असते. आवळ्याच्या आकाराचा जो रुद्राक्ष आहे तो सर्व अरिष्टांचा नाश करतो. आणि चण्याच्या आकाराचा जो रुद्राक्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा जो लहान रुद्राक्ष आहे तो सर्व इष्टकामना पूर्ण करणारा आहे. रुद्राक्ष आकाराने जसे जसे लहान होत जाईल तसा तसा रुद्राक्षाचा प्रभाव हा अधिक वर्णन केलेला आहे. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष 10 पट अधिक फलदायी असतं. या रुद्राक्षामुळे पापाचा नाश होतो, क्लेश निवारण होतात, सौभाग्याची वृद्धी होते आणि सर्व अभिष्ट फलांची प्राप्ती साधकाला प्राप्त होत असते. आणि म्हणून ज्याला सौभाग्य प्राप्त करून घ्यायचं असेल, ज्याला पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल, अशा साधकाने अखंड आपल्या शरीरावरती रुद्राक्ष धारण करावे. कारण पवित्राती पवित्र रुद्राक्ष हा वर्णन केलेला आहे. आणि रुद्राक्ष कसा धारण करावा, तर जो समान गोलाईचा असेल, स्वच्छ, मजबूत, टपोरा व दाणेदार नक्षी असलेला रुद्राक्ष हा मनोवांछित अभिष्ट कामना पूर्ण करतो. तसेच भोग व मोक्षाचं दान तुम्हाला मला करत असतो. त्यानंतर किड्यांनी दूषित केलेले, तुटलेले, फुटलेले किंवा व्रण असलेले व समान आकार, समान गोलाई नसलेले असे जे रुद्राक्ष आहेत ते रुद्राक्ष मनुष्याने धारण करू नये. आणि ज्या रुद्राक्षामध्ये दोरा ओवण्यासाठी निसर्गतः छिद्र असेल ते रुद्राक्ष हे उत्तम सांगितलेलं आहे. त्यानंतर ज्या रुद्राक्षाला मनुष्याने छिद्रयुक्त केलेलं असेल ते मध्यम श्रेणीचं रुद्राक्ष आहे. आणि म्हणून मनुष्याने प्रयत्न करावा तो उत्तम रुद्राक्ष आपल्या शरीरावरती धारण करण्याचा. कोणी किती धारण केले पाहिजे, किती संख्येमध्ये रुद्राक्ष धारण केले पाहिजे याचं सुद्धा वर्णन सुतांनी करून ठेवलेलं आहे. या जगात 1100 रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला जे पुण्य फळ मिळते त्याचे हजारो वर्षात कुणीही वर्णन करू शकत नाही. जो भक्तिमान पुरुष आहे त्याने 550 रुद्राक्षांचा मुकुट बनवून तो आपल्या मस्तकावरती धारण करावा. त्यानंतर 360 रुद्राक्षांच्या 3 माळांचे यज्ञोपवीत धारण करावे.
दोन्ही कानांमध्ये प्रत्येकी 6, कंठामध्ये 101, दोन्ही हातांचे बाहू, कोपरे व मनगटे यात प्रत्येकी 11, कमरेमध्ये 5, याप्रमाणे एकूण 1100 रुद्राक्ष मनुष्याने धारण करावे. आणि जो मनुष्य आपल्या अंगावरती 1000 रुद्राक्षे धारण करतो तो दृढव्रती शिवभक्त रुद्रासमान मानला जातो.